नमस्कार, मी राज साने. TV1 मराठीवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. पाहूया ताज्या घडामोडी. भिवरगी तालुक्याचा जिल्हा सांगली येथे संख महसूल विभागाच्या पथकाने धाडी टाकून बोर नदीत वाळू तस्कर करणारे 2 ट्रॅक्टर व 1 JCB पकडला. संख महसूल विभागाची धडक कारवाई. महसूल विभागाच्या पथकाने शुक्रवारी रात्री 2:30 वाजता वाळू तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवरती धाडी टाकल्या. जत तालुक्यातील भिवरगी येथे संख महसूल विभागाच्या पथकाने धाडी टाकून बोर नदीत वाळू तस्करी करणारे 2 ट्रॅक्टर व 1 JCB पकडला. या वर्षातील सर्वात मोठी ही कारवाई आहे. जप्त करून संख अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या आवारात या ट्रॅक्टर व JCB लावण्यात आले आहेत. करजगी हद्दीतील वाळूचा ट्रॅक्टर पथकाची माहिती मिळाल्याने तो पलायन केला. ही कारवाई शुक्रवारी रात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. जत तालुक्याच्या पूर्व भागात बोर नदीत 56 किलोमीटर अंतर आहे. तत्कालीन अप्पर तहसीलदार प्रशांत पिसाळ यांनी धडक मोहीम राबवून तस्करीला मोठा चाप लावला होता. तस्करावर कोट्यवधी रुपयाचा दंड, शेतजमिनीवर बोजा चढवण्यात आला होता. त्यांची ऑक्टोबर महिन्यात त्यांची बदली झाली. त्यामुळे पुन्हा एकदा वाळू तस्कर सरसावले होते. त्यांची बदली झाल्यावर महसूल विभाग व पोलिसांच्या दुर्लक्षाने बोर नदीपात्रात वाळू तस्कर मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती. दिवाळी सुट्टीचा फायदा घेऊन मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी सुरू होती. याची दखल घेऊन संघचे अप्पर तहसीलदार हनुमंत मेत्रे यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाच्या पथकाने शुक्रवारी 2:30 वाजता बोर नदी पात्रातील भिवरगी खन्नाळ करजगी हद्दीत येथे छापा टाकला. भिवरगी येथे संख मध्यम प्रकल्पाजवळ वाळूने भरलेला वाळू भरत असताना कर्नाटक पाशिंगचा KA 23 TB 4818 ट्रॅक्टर व MH13 AH 0383 JCB बिगर नंबरचा ट्रॅक्टर आढळून आला. महसूल विभागाच्या अप्पर पथकाने ट्रॅक्टर वाळू जप्त करून अप्पर तहसील कार्यालयात लावला आहे. करजगी हद्दीतील वाळू तस्करांना पथक आल्याची माहिती मिळताच ट्रॅक्टर पथकाच्या हातावर तुरी देत अगोदरच पलायन केला. ट्रॅक्टर, JCB व बिगर नंबर असलेल्या ट्रॅक्टर मालकांना नोटीस दिली जाणार आहे. त्यांच्यावर गौण खनिज उत्खनन कायद्यानुसार दंड आकारणी केली जाणार आहे. तसेच यापुढे वाळू तस्करी विरोधात कडक मोहीम राबवू अशी माहिती संघचे अप्पर तहसीलदार हनुमंत मेत्रे यांनी पत्रकाराशी बोलताना दिली. संख येथील अप्पर तहसीलदार यांच्या धडक कारवाईमुळे मात्र संख परिसरातील वाळू तस्करांचे धावे मात्र चांगलेच दणाणले आहेत.